मजाव गमिलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधामृत मुनी आली सेविती. आणि मुनिजन गुरूंच्या पासून मिळालेला प्रसाद समाधी अवस्थेतनं कैवल्यपद प्राप्तीचा महासुखाचा बोधानंद घेत असतात. ते गणेशांचे कान आहेत. आणि तेच पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसाचं बोधामृत गुरूपा असतात. अर्क ट्रान्समिशन ऑफ पॉवरद्वारे त्यावेळेस हे घडतं. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसे कवटती मस्तकावरी. श्रुती स्मृत्यादी सांगितलेले तत्वार्थ हीच त्यांच्या अंगावरील तेजस्वी पोळी आणि द्वैतमते हीच त्यांच्या मस्तकावरील गंडस्थळी असून ती एकसारखी एकवटलेली आहे. मी आत्ताच म्हणलं, निंबार्काचार्य, माधवाचार्य, शंकराचार्य हे आपले काही मतं मांडून जातात. समाधी अवस्थेच्या बोधामृतातून ते म्हणतात नाही, आत्मा परमात्मा एक होऊ शकत नाही, द्वैत. हे म्हणतात नाही, आत्मा आणि परमात्मा एक होतं, अव्यय. एक खंडन मत आहे, नाही अद्वैताद्वैत. अद्वैत स्थिती येते, जीव ब्रह्माचं ऐक्य होऊ शकतं, आत्म्याचं परमात्म्याचं आत्मा होऊ शकतं, तरी पण द्वैत राहतच शिल्लक. तो पूर्ण संत होऊ शकत, पूर्ण भगवान होऊ शकत नाही. द्वैताद्वैत, अद्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत हे सगळे गंडस्थळ आहेत गणपतीचे. आणि पण गणपतीचंच वर्णन आहे ना, ब्रह्माचंच वर्णन आहे ना, आत्म्याचंच वर्णन आहे ना, वेगळं नाही आहे. आणि द्वैताद्वैतमध्ये हीच त्यांच्या आणि तत्वार्थ त्यांच्या अंगावरील तेजस्वी पोळी द्वैताद्वैतमध्ये त्यांच्या गंडस्थळी असून एकसारखी एकवटलेली आहे. पण एका ठिकाणी एकवटलेली ना, विभक्त नाही आहे, नास्तिकवाद नाही आहे त्याच्यामध्ये. एका माणसांचं वर्णन आहे, ते उदार आहेत. त्यामध्ये इतकं उदार होऊ शकत नाही जितका परमात्मा आहे. अरे पण उदार आहे ना, अशी काही मतांतर आहेत, पण एकाच व्यक्तीची आहेत ना ती. उपरी दशोपनिषदे जिथे उदारे ज्ञान मकरंदे तिथे कुसुमे भुकुटी सुगंधे मुकुटी सुगंधे शोभती बरी. आत्मज्ञानाचा रस देण्यात उदार असलेली ईशावास्यादी 10 उपनिषदे ही सुगंधाने भरलेली फुले ज्यांच्या मुकुटामध्ये चांगली शोभतात. ईशावास्य उपनिषद आत्मज्ञानाचा रस देणारं उपनिषद. म्हणजे ईशावास्य उपनिषद श्री गुरुच्या तर्फे ज्यावेळेस राजर्षी विद्या, राजर्षी योग, ज्ञानयोग, बुद्धियोग मिळतो, त्यानंतर हे अनुभव ईशावास्य उपनिषदाचे येतात, जे भगवद्गीतेत आणि ज्ञानेश्वरी सांगितलेले आहेत. ते गणेशांचे काय आहेत? मुकुटामधले शोभता सुगंधाने भरलेली फुले. हे 10 उपनिषदे जे आहेत, ईशावास्यापासून सर्व उपनिषदे सुगंधाने भरलेली फुले त्यांच्या मुकुटामध्ये चांगली शोभतात. ही फुलं आहेत, आनंद देतात, परमानंद देतात, कैवल्यपद देतात. ती गणेशांच्या मुकुटावरची फुले आहेत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडळ मस्तकाकारे. ओंकारातील पहिली अकार मात्रा हे 2 पाय आहेत. ओंकार गणपती. आकारातील पहिली अकार मात्रा हे 2 पाय, दुसरी उकार मात्रा हे त्यांचे विशाल पोट, आकार उकार मकार, आणि मकार मात्रा ही त्यांच्या अमर्याद वाटोळ्या मस्तकाच्या आकारात आहे. मस्तक म्हणजे आकार म्हणजे 2 पाय, गणेशांचा उकार म्हणजे विशाल पोट, आणि तिसरी मकार मात्रा अमर्याद वाटोळ्या मस्तकाच्या आकारात आहे. आकार उकार मकार. शेवटची ओवी. हे तिन्ही जेथ एक वटले, तेत शब्द ब्रह्म कवळले, ते मी मिया गुरुकृपा नमिले आदी बीज. हे तिन्ही जेथ एक वटले, आकार उकार मकार, नंबर 1. नंबर 2, हे तिन्ही जेथ एक वटले, सहस्रारमध्ये तिन्ही एकवटतात, आकार उकार मकार. ज्यावेळेस त्याची अनुभूती येते, पूर्ण गणेश तुमचा बुद्धीमध्ये
प्रगट होतो. पूर्ण ईशावास्य उपनिषद म्हणजे पोटात काय आहे सांगितलंय, पायात काय आहे, डोक्यात काय, 24 उपनिषद सगळं पूर्णमीमांसा उत्तरमीमांसा सगळं डोक्यात येतं. आकार उकार मकारामध्ये पूर्ण गणपती, पूर्ण अनुभव येतो. ओंकार म्हणून तो हा ओंकारनाद शब्द ब्रह्म म्हटलंय. शब्द ब्रह्म. आणि हा ओंकार प्रगटला की गणपती पूर्ण प्रसन्न झाला, तुम्ही गणपती रूप झालात, असं झालंय. म्हणून ते म्हणतात की सहस्रारमध्ये एका ठिकाणी एकत्र होतात. म्हणून हे गणेशा तू पूर्ण ओंकार रूपाने तिन्ही याच्यातून माझ्यामध्ये प्रगट हो. आकार उकार आणि मकार त्याच्यामध्ये असणाऱ्या पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण तत्त्वज्ञानानिशी माझ्या प्रज्ञेमध्ये प्रगट हो. माझे प्रगटले असा शब्द आहे मी. आणि माझ्या बुद्धीमध्ये ऋतुंबरा प्रज्ञेमध्ये भगवान गणेश प्रगटलेले आहेत. आणि मी हे शब्द ब्रह्म कवळण्याकरिता आता झेप घेतोय. आणि त्या प्रगटलेल्या गणेशांना, बुद्धीच्या देवतेला मी नमन करतोय. ते आदिबीज आहे. हा 20 ओवी आपल्या संपल्या.